आज सातारा जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यालयाचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे आणि पार्टीचे हितचिंतक आणि मार्गदर्शक, पश्चिम महाराष्ट्रावर काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी, युथमध्ये काम करणारे युथचे जिल्हा अध्यक्ष वीर कायदे त्यांचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचंड मोठी महाबैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये गेल्या 4 वर्षात आम्हाला बीजेपीने काय दिलं आणि कसं वागवलं या विचाराचा ओहापोह झाला। हा ओहापोह झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आज आमच्या समोर येऊन उभा राहिला की कार्यकर्त्यांनीच प्रश्न विचारला की जर आम्हाला इथं किंमतच राहणार नसेल तर आपण या युतीत काय काम करायचं। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जर बीजेपीला वाटत असेल की विरोधपक्षी ताकद इथं कमी आहे किंवा विरोधपक्षी इथं नाही आहे, आपण त्यांना काय विचारावं, तर याचा परिणाम महाराष्ट्रभर भोगावा लागेल। आणि त्याची सुरुवात म्हणून उद्याच्या 3 तारखेला आपण सातारच्या गांधी मैदानावर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की कुणालाच बाहेरनं बोलवायचं नाही। बाहेरनं कुठलाही नेता न बोलवता, राष्ट्रीय नेता नाही बोलायचा, प्रदेश कार्यकर्ता नेता नाही बोलायचा, आमच्यात दम एक आहे दाखवण्यासाठी आम्ही 3 तारखेला गांधी मैदानावर सभा घेतलेली। सभा म्हणजे मेळावा घेतलेला आहे। आणि हा मेळावा जर सक्सेस करण्यामध्ये आम्ही सक्सेस ठरलो तर आम्हाला कळेल की आम्ही 20 वर्षात काय काम केलं सर्व इथं। आणि त्यासाठी उद्याच्या 3 तारखेला एक प्रचंड महामेळावा लावलेला आहे। हा मेळावा लावत असताना दुसरा निर्णय महत्त्वपूर्ण झालेला आहे की जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दलितांवरले बहुजन समाजावर जे अन्याय होत आहेत, जे प्रशासकीय कार्यालयातून होत आहेत, जे सामुदायिकरित्या होत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही। तक्रार द्यायला गेली की पोलिसांची तक्रार डावली जाते। तळाला सातबारा मागायला गेली तर 8 दिवसानं बोलवतोय आणि तहसीलदार भेटायला गेलो तर अपॉइंटमेंट काढायला लागते आणि कलेक्टरपाशी कोणी येतच नाही। आणि त्यामुळे झालेल्या शोषणाची जर विचार केला तर सगळा समाजाचा शोषित आहे। आणि म्हणून या सगळ्यांच्या प्रश्नाला खरंच वाचावं फोडायचे असेल तर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे। आणि म्हणून सगळ्या तालुका अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत असं ठरलं की आपण रिपब्लिकन दरबार भरूया किंवा भीम दरबार भरूया। या दरबारामध्ये प्रत्येक तालुक्यातले जे काही शोषितांचे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्यापर्यंत घ्यायचे आणि हे प्रश्न आपण जिल्हाधिकाऱ्यापुढे मान द्यायचे आणि जिल्हाधिकाऱ्याला अल्टिमेट द्यायचा की हे प्रश्न तुम्ही आम्हाला एवढे दिवस सोडवून द्यायचे। जर ते एवढे दिवस सोडवले नाहीत तर दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेला किंवा पहिल्या सोमवारी त्याचा जाब विचारायचा। आणि अशी आता आंदोलन लावायला आम्ही सुरुवात केली आहे। आणि त्याचाच भाग म्हणून आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहे, जिल्हाधिकारी निवेदन देणार आहे की आम्ही अल्टिमेट देण्यासाठी ही नियमावली आम्ही सुरू करतोय। आम्हाला कॉपरेट करा, तुमच्या अधिकाऱ्याकडनं जे कामं होत नसतील ते कामं करण्यासाठी कॉपरेट करा। जिथं अन्याय झाला तिथला अन्याय सोडवा, जिथं बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत त्या बेकायदेशीर बांधकामाला तोडा आणि जिथं उत्खनन हजारो कोटीचं झाले त्याच्याकडे लक्ष द्या। तुम्हाला वेळच नाही दलितांकडे लक्ष द्यायला। आणि या सगळ्याचा एक आराखडा तयार करत आम्ही आता प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध हल्ला करतो। त्याचा भाग म्हणून आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहोत। आपल्या सगळ्याला माहीत नसेल महिलांवरल्या अत्याचाराचं प्रमाण एवढं प्रचंड वाढले की त्याच्यात किती बोलावं तेवढं कमी आहे। कराडमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचं नरडं कापण्याचा प्रयत्न केला, त्यातनं ती बिचारी मुलगी जगली। पण ज्यांनी हा प्रकार केला ते अजून मोकाट फिरतायत ना, त्यांना कधी पोलीस अटक करणार का? त्यांना अटकच नाही करणार, लक्ष देणार नाही का? आरोपी फरार आहे आणि हे झोपल्यात, ह्यासाठी पोलीस आहेत का? मग तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे। दुसरा महत्त्वपूर्ण विषय आहे की पाटण तालुक्यामध्ये एका नाभिक समाजाच्या मुलीला कॉलेजवरून येताना शेतात नेऊन ऊसात नेऊन तिची हत्या केली किंवा बलात्कार झाला। काय केलं? ते आरोपी अटक का नाही? तात्काळ अटक व्हायला पाहिजे, यंत्रणा फिरायला पाहिजे होती का? ती नाभिक समाजाची म्हणून तिला न्याय नाही? म्हणजे बहुजन वर्गाला ही जी पिळवणूक आहे ती पिळवणूक आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं याच्या विरोधात आक्रोश करायला लागेल आणि आक्रोश करून न्याय घ्यावा लागेल। मागून भीक मिळते आणि हिसकावून अधिकार मिळतो असं ती ब्रीदवाक्य टाकून आपल्याला लढायला लागेल। त्या मुलीच्या तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नाभिक समाजानं जो बंद पुकारलेला आहे त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट आम्ही आता जिल्हाधिकारी भेटून त्या मुलांना अटक
जर त्यांना अटक करण्यामध्ये असक्षम ठरले तर मात्र जे आंदोलन होईल ते आंदोलन रिपाई सोबत राहून करेल. झालेलं आंदोलन म्हणून मात्र ह्यांना भोगावं लागेल असा आमचा त्यामध्ये माणूस आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता पत्र देतो की दरबाराला आपण परवानगी द्यावी आणि तो दरबार आपल्या आवारात व्हावा, उघड्यावर व्हावा. कारण आम्ही उघडेच आहोत ना, शोषित आहोत आणि उघडे आहोत. आणि उघड्या माणसाचे प्रश्न उघड्यावर सुटले पाहिजेत. एसीत बसून सुटले तर काय उपयोग आहे त्याचा? एसीत बसून हे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे एसीत बसून प्रश्न सोडवण्याची आमची इच्छा नाही आहे. त्यांनी सुद्धा आमच्यावर दरबारात यावं, अधिकाऱ्यांना तशी माहिती पुरवावी. आणि सगळ्या तालुका अध्यक्षांना विनंती करतो यांना आव्हान की त्यांनी त्याच्या तालुक्यातले जे असे प्रकार आहेत ते प्रकार आणून द्यावे. आत्ताच एक नवीन प्रकार घडलेला आहे 4 दिवसापूर्वी. साळुंखे नावाची मुलगी आहे, नाव नाही उल्लेख करत, ती साळुंखे नावाची मुलगी आहे. त्या मुलीला लग्न झालेलं असताना सुद्धा एका मराठा समाजाच्या मुलानं लग्नाचं आम्ही म्हणजे एकदा आम्ही दाखवलं आणि तिला दमदाटी केली. तुझं माझ्यासोबत लग्न नाही केलं असतं मी तुझ्या मुलाला मारून टाकेल. आणि असं करून त्या मुलीचं शोषण झालेलं आहे. ती मुलगी तक्रार द्यायला गेली तर तिच्या घरच्या काय करायचं ती कर. आणि पोलिसांनी अजून जी तक्रार दाखल करून घेतली नाही. बरं, मग असं आम्ही किती दिवस सहन करायचं का? आमचं म्हणजे आमचं कार्टन तुमचं बाबा, बरोबर ना? हे जर ओपनमध्ये झालं असतं तर आत्ता कालवा क्रांती मोर्चाचं. आणि आम्ही दलितांनी काय करायचं? आमच्या आई बहिणी अशाच मोकळ्या सोडून द्यायच्या. तुम्ही शोषण करायचं ना आम्ही सेटलमेंट करायचं. आणि सेटलमेंट करणारे पोलीस स्टेशन आपल्याला माहिती आहे. धीरज कांबळेसारखा कार्यकर्ता, त्याच्यावर तर पुरुष असताना त्याच्या लिंगाला दोरी बांधून त्याला मारहाण होती. त्याच्यावर साधं प्रशब्द काढायला कोण अधिकारी तयार नाहीत. कधी थांबणार आहे? आणि थांबलं पाहिजे म्हणून लढाई सुरू आहे.